नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. घरकुल योजनेसाठी जर तुम्ही आवाज प्लस ॲप्लिकेशनच्या मदतीने सर्व्हे करत असाल, तर सर्व्हे करण्याची शेवट तारीख जी होती ती 15 मे 2025 होती. परंतु 2 दिवसांपासून आवाज प्लस हे ॲप्लिकेशन चालत नव्हते. त्यामुळे खूप लोकांचा सर्व्हे सबमिट झालेला नाही आणि ॲप्लिकेशन न चालण्यामुळेच घरकुल योजनेसाठी आता तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शेवट तारीख काय असणार आहे यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला आवाज प्लस 2024 हे ॲप्लिकेशन अपडेटही झालेले आहे. अपडेट ॲपमधून सर्व्हे कसा करायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया की मुदतवाढ किती तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे. परिपत्रक पाहू शकता. डेट आहे 15 मे 2025. विषय काय आहे पहा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबाची ओळख पटवण्यासाठी चालू असलेल्या आवास प्लस 2024 ॲप्लिकेशनसाठी म्हणजे सर्वेक्षणसाठी मुदतवाढ संदर्भात. तर इथं पहा, संदर्भाधीन मंत्रालयाचा दिनांक 30/4/2025 च्या पत्रानुसार पी.मे.जी अंतर्गत आवास प्लस 2024 घरगुती सर्वेक्षणसाठी 15 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या अनुषंगाने खालील 8 राज्यांकडून आलेल्या विनंतीचा विचार करून आसाम, महाराष्ट्र, नागालँड, गोवा, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा ग्रामीण विकास विभागातील सक्षम प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे की वरील 8 राज्यांसाठीच आवास प्लस 2024 सर्वेक्षणसाठी मुदत 15 मे 2025 नंतर 2 आठवड्यांनी वाढवून 31 मे 2025 पर्यंत करण्यात यावी, जेणेकरून ते आपले सर्वेक्षण पूर्ण करून सर्व पात्र कुटुंबाची ओळख पटवू शकतील. म्हणजे आता शेवट तारीख जी आहे ती 31 मे 2025 करण्यात आलेली आहे. परंतु ही फक्त 8 राज्यांसाठीच करण्यात आलेली आहे. आसाम, महाराष्ट्र, नागालँड, गोवा, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा. बाकी सर्व राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 16/5/2025 पासून आवास प्लस पोर्टल बंद करण्यात आलेलं आहे. तर आता सर्व्हे करण्याची शेवट तारीख 31/5/2025 ही आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.